नंदुरबारमध्ये तिकडे शेतकऱ्यांच्या जवळपास 35 शेतकऱ्यांच्या विहिरी असतील, शेतामध्ये असेल, केबल्स ज्या आहेत त्या कापण्यात आल्यात आणि एकाच रात्री या चोऱ्या झाल्यामुळे आता या संदर्भात तपास जो आहे तो वेगाने बघायला मिळतोय। पिंपरडे शिवारातली ही घटना आहे। 35हून अधिक शेतकऱ्यांकडे एकाच रात्रीत चोरी झाली आहे। चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विहिरी, बोरवेल आणि सौर पंपांच्या केबलसह मुख्य वीज वाहिनीच्या 600 फूट तारा कापून नेल्या। परिसरातली चोरीची सलग तिसरी घटना आहे। पावसाअभावी संकटात सापडलेला बळीराजा त्यामुळे आणखी हवालदिल झालाय। पाणी पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे उभी पिकं जळून जाण्याची भीती आहे। तक्रार करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अस्लोद पोलीस आणि मंदाणा महावितरण कार्यालयाकडून उडवाउडीची उत्तर मिळाल्याचा आरोपही करण्यात आलाय। त्यामुळे आता तपास वेगाने व्हावा अशी आग्रही मागणी ही करण्यात येते। 25-30 शेतकऱ्यांचे केबल गेले, 2-2 वस्तुकांचे गेले, सोलरचे पण गेले, तीन गाड्यांच्या मेनलांच्या तार उतरून गेलाय। वायरमॅनला फोन केला, ते येत नाही पंचनामाला, पोलीस येत नाही पंचनामाला। आम्ही कुठे जायचं मग? आम्हाला तर सांगायला पाहिजे ना, आम्ही येतो पंचनामाला। आमच्या शेतातल्या विहिरीतल्या केबल गेलेल्या आहेत, कोणाची मोटर गेलेली आहे, भरपूर नुकसान झालेलं आहे। तर आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो मंदाण्याला, तर ते उडवाउडीचे उत्तर देतात। पोलीस स्टेशनला गेलो, ते पण तसं सांगतात, तुम्ही सांभाळा, तुमची वस्तू आहे तुम्ही सांभाळा। आणि आम्ही अर्ज लिहायला सांगितलं तर ते ऐकत नव्हते। तुम्ही स्वतः वेंडरकडे जा आणि अर्ज लिहून आणा, सर्व शेतकऱ्यांचे गट नंबर वगैरे सर्व असा उडवाउडीचे उत्तर देतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।